या प्रश्नामध्ये आपल्याला रेल्वेची लांबी काढायची आहे. लक्षात घ्या, ही रेल्वे आणि हा पूल. आता आपल्याला याच्यामध्ये पुलाची लांबी दिलेली आहे, किती आहे? 120 आहे. परंतु रेल्वेची काढायची आहे. जेव्हा रेल्वे इथून जाईल तेव्हा काय होईल? ती ह्या पुलाला प्लस स्वतःला पण ओलांडेल. किती याच्यात ओलांडती ती? 30 सेकंद मध्ये. म्हणजे ह्या दोघांचं प्लस केलं तर ते 30 सेकंद मध्ये ओलांडत आहे. मग ती ओलांडणं म्हणजे इथून पूर्णतः इकडे जाईल. बरोबर आहे. इथून पूर्णतः पलीकडे जाईल म्हणजे ओलांडेल. ती स्वतःला प्लस पुलाला ओलांडेल. म्हणून 30 सेकंद मध्ये किती टोटल ओलांडणार ते पहिले आपण काढून घेऊ. त्यानंतर आपल्याला रेल्वेची लांबी मिळून जाईल. आणि वेग किती आहे तिचा? तासी वेग किती आहे? एका तासाला किती जाते ती? म्हणजे 3600 सेकंदाला किती जातीये? 144. आता आपल्याला काय करायचंय? मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? याच्यावर किती शून्य द्यावं लागेल? आपल्याला याच्यावर 3 शून्य द्यावं लागेल. म्हणजे 1,44,000. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 30 गुणिले 1,44,000 भागिले किती येईल इथं? हे 3600. आता हे 2 शून्याला हे 2 शून्य कट होतील. इथे 3 ने याला भाग देऊ. 3 एक 3, 3 एक 3, 3 दुने 6. 12 ने याला भाग देऊ. 12 एक 12, 2 उरले, 12 दुने 24. हा शून्य कट करून इथे देऊन टाकू. आता किती राहिले? 120. हा 120 एक 120. हा उरलेला जो शून्य असेल तो याच्यावर देऊन टाकू. किती झाले? 1200 झाले. आता एक गोष्ट लक्षात घ्या की 30 सेकंद मध्ये 1200 मीटर चालली, परंतु स्वतः प्लस पुलाची. आता पुलाची किती आहे? 120. ही जर मायनस केली तर 1080. म्हणजे 1080 ही आपल्या रेल्वेची लांबी आहे, कारण आपण त्याच्यामधून पुलाची लांबी 120 काढून घेतली. खूप सोपा प्रश्न आहे, व्यवस्थित फक्त समजून घ्या.